हाय हॅलो नमस्कार सर्वांचं वेलकम आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रियंकाज किचन वर्ड अँड लाईफ. नारळी पौर्णिमा आहे आणि नारळाचे पदार्थ हे सर्रास चालू असतात. त्यातच म्हणजे नारळी भात, नारळाची बर्फी किंवा वड्या, नारळीचा गोड भात देखील केला जातो आणि तिखट भात देखील केला जातो. तर चला तर मग आज मी बनवत आहे नारळी पौर्णिमा विशेष गोड लुसलुशीत गोड नारळी भात. तर हा भात लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला अचूक प्रमाण घ्यायचे आहे. त्यासाठी मी 1 वाटी 15 ते 20 मिनटं भिजवलेला तांदूळ घेतला आहे. 1 वाटी मी ओल्या नारळाचा चव घेतला आहे. 1 वाटी मी गूळ घेतला आहे आणि काहीसे खडे मसाले घेतले आहेत. प्रमाण अचूक असेल तर भात हा एकदम परफेक्ट होणार, अगदी पहिल्याच प्रयत्नात देखील. तर इथे मी 2 चमचे किंवा 1 चमचा तूप टाकूया. साजूक तूप टाकले मी इथे आणि 2-3 लवंगा, हिरवी वेलची, दालचिनी असं मी थोडंसं परतून घेत आहे. आणि त्यानंतर भिजवलेला हा 1 वाटी तांदूळ मी शिजवून घेणार आहे. हे जे खडे मसाले किंवा तूप आपण टाकून जे भात शिजवणार आहे तो अचूक प्रमाणात शिजला पाहिजे, म्हणजे तो भाताचा लुसलुशीत होतो. किंवा मग यावर ठरतं की भात किती आपला लुसलुशीत होणार, किती मोकळा होणार. त्यासाठी मी 1 वाटीला थोडं पावणे 2 वाटीचा अंदाज किंवा 2 वाटी मी पाणी ॲड केलं आहे. आणि नंतर तो भात झाल्यानंतर तो थंड करून घ्यायचा आहे. नाहीतर तो असं त्याचा लगदा झाल्यासारखा तो भात होतो, चिकट होतो फार, म्हणून तो थोडासा थंड करायचा. म्हणून मी इथं थंड करायला ठेवते. आणि खूप इझी क्विक रेसिपी आहे, खूप वेळ लागत नाही. जनरली गणेश चतुर्थी देखील येत आहे, आपण त्यावेळेस देखील प्रसाद म्हणून हा रेसिपी जरूर करू शकतो. तर मी इथे थंड करण्यासाठी ठेवत आहे. पहा, असा थंड झाला आहे भात. आणि मी थोडेसे ड्रायफ्रूट्स, नट्स कट करून चॉप करून घेतले आहेत. कढाई ठेवून त्यामध्ये साजूक तूप घातले. तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये मैंने हे ड्रायफ्रूट्स किंवा नट्स मी फ्राय करून घेत आहे. ते काढून घेतल्यावर त्यामध्ये जे तूप राहतं त्यामध्येच मी गूळ ॲड करत आहे. त्यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे, ते आपोआप मेल्ट होईल. ते मेल्ट होईपर्यंत तो थोडंसं हलवत राहणे. आणि नंतर ओल्या नारळाचा चव ॲड करणे. ते दोन्ही चांगलं नारळाचा चव आणि मेल्ट झालेला गूळ हा चांगला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आणि थोडासा परतून घ्यायचा. त्याचा कलर हा पूर्ण चेंज होतो. तुम्ही यामध्ये सिनेमम पावडरसुद्धा, कार्डेमम पावडर हे सगळं मिक्स करून त्याची पावडर देखील टाकू शकता. आणि नंतर मी जो आपला कुक केलेला राईस आहे तो ॲड केला आणि तो चांगल्या प्रकारे हलवून घेणे. बघा, खूप मोकळा लुसलुशीत झालेला आहे. हा भात असा मोकळाच झाला पाहिजे आणि त्या खूप गोड देखील नाही करायचा. ते त्याच्या प्रमाणानुसार केला तर त्याची टेस्ट छान होते. खूप गोड देखील होत नाही आणि खूप कमी गोड पण नाही, एकदम मापास करणे. नंतर मी फ्राईड केलेले ड्रायनट्स टाकले.
परतून झाल्याच्या नंतर त्याच्या 2 वाफा करून घेणे, म्हणजे तो छान ते मिश्रण ते राईसला बरोबर कुक होतं. सो मी इथे एक वाफ करून घेऊन परत मी दुसरी देखील वाफ करून घेत आहे. तुम्ही नारळी पौर्णिमेला कुठली कुठली डिश बनवता नक्की कमेंट्स करा. हा भात कोकणात किंवा साऊथ इंडियनमध्ये सर्रास केला जातो आणि आपली इकडे विशेष नारळी पौर्णिमेला. तर चला तर मग माझं इथे नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग.